हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे ज्योती नितीन नेवरेकर ब्लॉग्स. तर गणपती बाप्पा आलेही आणि गणपती बाप्पा गेलेही आणि आता चालू झाला आहे पित्राचा महिना. तर अशी सण लागोपाठ आता सण सुरुवात झालेली आहे. पित्राच्या महिन्यानंतर नवरात्रीनंतर दिवाळी आणि सो अँड सो. तर सणांवरून आठवलं, सणवार जेव्हा असतात तसं आपलं खर्च जो आहे तो पण वाढतो. एक्स्ट्रा खर्च येतात किंवा बोलतात ना, एक्स्ट्रा कपड्यांचा खर्च, एक्स्ट्रा घरचा खर्च, एक्स्ट्रा मटेरियल्स खर्च, हे घे ते घे. आणि तेव्हा आपण स्वतःला कितीही रोखलं तरी काही ना काही थोडंफार एक्स्ट्रा होतंच. कधी कधी असं होऊन जातं की अनएक्सपेक्टेड खर्च पण आपल्याला येतात. तर त्याला आपल्याला कसं मॅनेज करायचं आहे आणि कशाप्रकारे आपल्याला इझिली आपण त्या सगळे खर्च आहेत ते मेंटेन करू शकतो. तर मी जे आहे कसं मॅनेज करते ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. मी दर महिन्याला एक डायरी ॲक्च्युली मी ठेवली आहे. तुम्हीही ठेवा. मेंटेन रेकॉर्ड्स असतात आणि त्याच्यामुळे कसं आहे, एखाद्याला जर विसरायची सवय असेल की हां बाबा ह्याला आपण एवढे पैसे दिले आहेत किंवा कोणाचे पैसे द्यायचे बाकी आहेत, कोणाचेही असू दे. फॉर एक्झाम्पल दूधवाला आहे, हारवाले आहे, हे असे छोटे छोटे एक्सपेन्सेस असतात. कधी कधी आपण टेलरचा ब्लाऊज शिवायला टाकतो, शिवणकामाचे पैसे आहेत. असे छोटे मोठे जे आपले घरचे एक्सपेन्सेस असतात ते आपण कधी कधी द्यायला विसरून जातो किंवा दिलेलं असतानाही कधी कधी आपल्याला आठवत नसतात. असं कधी कधी होऊन जातं कारण सर्कमस्टन्स कधी कधी असे होतात. त्याच्यामुळे एक छोटीशी आपण डायरी मेंटेन करायची. त्याच्यामध्ये आपलं दर महिन्याचं जे खर्च आहे, लाईट बिल आहे, फोनचा रिचार्ज आहे, रॅशन आपण भरतो, ते सगळं आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे. त्याच्यामुळे कसं होतं की हे इझी जातं आणि आपल्याला प्रत्येक महिन्याला आपला जो खर्च आहे तो कसा आपण मॅनेज करतो आणि आपले एक्स्ट्रा पैसे कुठे गेले हे आपल्याला कळतं आणि नेक्स्ट मंथमध्ये मग तुम्ही तसं मॅनेज करू शकता. तर चला मग मी कशाप्रकारे मॅनेज करते आणि कशाप्रकारे डायरी मेंटेन ठेवते ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर चला मग लेट्स बिगिन. तर ही माझी डायरी आहे. मी डीमार्टमधून ही डायरी घेतलेली आणि ही 2021 पासून मी सुरुवात केलेली आहे. तर या डायरीमध्ये प्रत्येक गोष्ट माझं मेंटेन मी ठेवलेलं आहे. प्रत्येक गोष्ट मी मेन्शन केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल कुठल्या महिन्यामध्ये किती खर्च झाला, किती पैसे कोणाला दिले आहेत, कसं मी मॅनेज केलं आहे. आणि फक्त खर्चाचंच नव्हे तर घरामध्ये काय फंक्शन आहे, बर्थडे आहे, पूजा आहे, तर किती लोकांना इन्व्हाइट करायचं आहे, किती लोकांना काय रिटर्न गिफ्ट द्यायचे असतील तर त्याला किती खर्च येणार, किंवा पूजा करायची आहे तर पूजाला किती खर्च येणार, या सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते. फॉर एक्झाम्पल बघा, प्रथाचं बर्थडेचं होतं, 2021चं आहे हे. प्रथाचं बर्थडे होतं तर त्याच्यामध्ये केकसाठी किती एक्सपेन्सेस, काय मला किती बाजूला काढून ठेवावी लागणार आहेत पैसे आणि किती खर्च होणार आहे, हे सगळं व्यवस्थित मी याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. प्लस इन्व्हायटेड पीपल, ज्या लोकांना बोलवायचं आहे त्यांची मी लिस्ट काढलेली आहे. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट ऑर्गनाईज करताना गाईज, अगदी व्यवस्थित मेन्शन करून लिहून, तेव्हा हे खूप सोपं जातं आपल्याला. आणि काय विसरत जरी असेल, म्हणजे आपण कसं लेडीज लोकांना एकच काम नसतं, भरपूर कामं असतात. त्याच्यामुळे कसं होतं की आपण कधी कधी कुठली तरी गोष्ट विसरतो. त्याच्यामुळे जेव्हाही घरामध्ये फंक्शन असेल किंवा काही असेल तर तुम्ही अशा प्रकारे यादी बनवायची, लिस्ट बनवायचं, जेणेकरून आपल्याला कुठली गोष्ट हवी आहे ते आपण मेन्शन करायचं, किती खर्च लागणार, कुठली गोष्ट लागणार, या सगळ्या गोष्टी मेन्शन करून ठेवल्या ना, मग आयत्या वेळेला आपल्याला प्रॉब्लेम नाही होत की कोणाला बोलवायचं आहे, कोणाला नाही बोलवायचं आहे, किंवा कुठल्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. बर्थडेचंच नव्हे तर पॅकिंग, जेव्हा एखाद्या वेळा आपण ट्रॅव्हलिंग करतो तर त्याच्यामध्ये मला काय लागणार आहे, कुठल्या गोष्टी लागणार आहे, हे बघा मी अशा प्रकारे हे पूर्णपणे इथे मेन्शन केलेलं आहे की किती जोडी कपडे लागणार आहेत, काय लागणार आहे. अशा मेंटेन करून छोट्या मोठ्या गोष्टी बघा इथे मी सगळं लिहिलं आहे. चार्जरपासून, कोमपासून, सनस्क्रीन, सोप. अशा डायरीमध्ये आपण डायरी बनवतो ना तेव्हा हे खूप सोपं पडतं. फक्त डायरी आपण इन्कम किंवा एक्सपेन्स मेंटेन करायसाठी नाही ठेवलंय. या सगळ्या गोष्टी आपण मॅनेज करू शकतो. तुम्ही कुठे जात आहात तर आपल्याला कुठली गोष्ट लागणार आहे ती गोष्ट तुम्ही जर इथे मेन्शन केलात आणि जेव्हा तुमचं पूर्णपणे पॅकिंग झालं की एक गोष्टी सगळे तुम्ही असे टिक करत गेलात आणि फायनल तुम्ही एक लुक बघितलात, हा हे घेतलंय, तर हे पूर्ण सोपं होऊन जातं. फक्त मी तुम्हाला ट्रॅव्हलिंगचं किंवा फक्त ह्याचं नाही बोलत आहे, पूजेचं पण तुम्ही लिहू शकता. कारण आपल्या इथे एवढे फेस्टिवल्स येतात की प्रत्येक फेस्टिवलला काही ना काही घरामध्ये निवेद असतं किंवा काही ना काही असतं. तर माझ्याकडे मार्गशीर्ष असतं, तर दर मार्गशीर्षला काय लागतं मी मेन्शन करून ठेवते आणि हे उद्यापनच्या
दिवशीचं आहे, तर सगळं मी असं मेन्शन केलेलं आहे. ज्या वस्तू लागणार आहेत त्या मेन्शन केलेल्या आहेत. परत गेस्टची लिस्ट पण काढून ठेवलेली आहे, कारण कधी कधी जसं की सांगितलं आपण कधी कधी विसरतो. त्याच्यामुळे अशा प्रकारे इवन पूजेची सामग्री, पूजेला काय लागणार आहे, कोणाकोणाला बोलवायचं आहे, या सगळ्या गोष्टी पण तुम्ही मेन्शन करून ठेवू शकता. हे सगळं मेन्शन करण्याने किंवा मेंटेन करून ठेवण्याने फार इझी होऊन जातं. गोष्टी ज्या आहेत, काही गोष्टी आणायच्या असतात, ज्या आणलेल्या आहेत त्या तुम्ही टिक करू शकता, किंवा ज्या गोष्टी नाही भेटले ते तुम्ही लिहून ठेवू शकता की मला भेटले नाही आहे, किंवा ज्या गोष्टी राहिल्या आहेत त्या आठवण म्हणजे आपल्याला राहतात. आपण एकदा एक लुक करायचं की हां बाबा, आता फॉर एक्झाम्पल सामान आहे, सामानातून हे आणलंय टिक केलं, ते आणलंय टिक केलं, नाही आणलंय मग त्याला टिक नाही करायचं, मग माहिती पडेल. तर अशा प्रकारे हे लिस्ट बनवून ठेवायची. गेस्ट लिस्ट आहे, कोणाकोणाला फोन करायचं बाकी आहे, इन्व्हाइट करायचं बाकी आहे, ज्यांना इन्व्हाइट केलं त्याला टिक करायचं आहे. तर अशा प्रकारे इव्हन तुम्ही फेस्टिवल सीझनचं पूजा घरामध्ये असेल, पूजाची सामग्री असेल किंवा रिलेटिव्सला इन्व्हाइट करायचं आहे, अशा प्रकारे तुम्ही लिस्ट बनवून हे तुम्ही खूप छान पद्धतीने मेंटेन करू शकता. आता मी बघणार आहे की माझ्याकडे किती ग्रोसरीज लास्ट मंथची शिल्लक आहे आणि त्या हिशोबाने मग मी या मंथमध्ये मला काय ग्रोसरीज लागेल ते मी हे करणार आहे. तर सुरुवात आपण करूया तेलपासून. तर हा जो तेलाचा डबा आहे तो डबा मी गेल्या महिन्यामध्ये आणलेला आणि हा एक पूर्ण जो डबा आहे मला 2 महिने बरोबर चालतं. तर हा आता या महिन्यामध्ये मी तेलाचा डबा घेणार नाही, कारण हा अर्धा डबा आहे, त्याच्यामुळे हा घ्यायची गरज नाही आहे. तर हा जो डबा आहे ना गाईज, याच्यामध्ये मी ज्या इझिली गोष्टी मला पाहिजे आहेत, फॉर एक्झाम्पल राई, जिरा, हळद, धणे पावडर, गरम मसाला, अशा प्रकारचे वस्तू ठेवते जे क्विकली मला यूज होती. तर आता या सगळ्या गोष्टी शिल्लक आहेत. तर याच्यामध्ये राई नाही आहे, तर मला आता राई घ्यायची आहे. तर मी मेन्शन करते इथे की मला राई आणायचं आहे. जिरा आहे माझ्याकडे आणि प्लस मिरची पावडर पण आहे. साखर थोडीशी शिल्लक आहे, तर त्या हिशोबाने मी साखर घेणार आहे. तर अशा प्रकारे मी पहिला फर्स्ट ऑफ ऑल बघून घेते की काय आहे काय नाही आहे, आणि त्याच्यानंतर मग मी रेकॉर्ड करून ठेवते, माझ्या ह्याच्यामध्ये मेन्शन करून ठेवते की काय आणायचं आहे आणि काय नाही, जेणेकरून मला सोपं जातं की काय घ्यायचं आहे आणि काय घ्यायचं नाहीये. सो आम्ही चाललो आहोत मम्मीकडे. तर आम्ही आलो आहोत मम्मीकडे, जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं. आणि आज आहे म्हाळ. तर माझ्या आजोबांची म्हाळ होती, माझे वडिलांचे वडील त्यांची म्हाळ होती. तर ताट पुजायला उपवास करी ठेवलेला माझ्या मिस्टरांना, कारण कोणच अवेलेबल नव्हतं. गेल्या वर्षी बाहेरच्यांना बोलवलेलं, पण यावर्षी कोणच अवेलेबल नव्हतं, म्हणून मम्मीने सांगितलं की ह्यांना बोलवूया. तर उपवास करी आमच्या इथे कोकणामध्ये उपवास करी म्हणतात, कारण उपवास ठेवलं जातं. पण आमच्या इथे, मम्मीच्या इथे, कर्नाटकमध्ये पप्पांच्या इथे, माझ्या माहेरी उपवास वगैरे असं ठेवत नाही, डिरेक्टली जेवायला बोलवलं जातं. तर हे आहे जेवणाचं बेत. पुलाव बनवलेलं, मस्तपैकी कोशिंबीर होती, थंड थंड दहीची, आणि गुलाबजामुन आणि पापड. तर आम्ही मस्त जेवण एन्जॉय केलं. गाईज, ही आहे माझी लिस्ट पूर्णपणे तयार, जी ऑक्टोबर एक्सपेन्सची आहे. पूर्ण महिन्यामध्ये किती कुठे पैसे माझे दिलेले आहेत, कोणाला किती दिलेले आहेत किंवा किती द्यायचे बाकी आहेत, ते पूर्णपणे मी इथे मेन्शन केलेलं आहे. आणि अमाऊंट मी मेन्शन केलेलं नाही आहे. त्याचं रिझन असं आहे की काही लोकांना असं वाटेल की अरे ही किती कमी खर्च करते आहे, किती कंजूस आहे, किंवा काही लोकांना असंही वाटू शकतं, पॉसिबिलिटीज अशाही आहेत की अरे किती पैसे उधळते. तर प्लीज आपली आपली मतं मांडू नका, बिकॉज प्रत्येकाचा एक्सपेन्स आणि प्रत्येकाची इन्कम हे वेगळ्या वेगळ्या हिशोबाने असते. त्याच्यामुळे तुम्ही जस्टिफाय करू नका मला. तोच कारण आहे, त्याच कारणाने मी इथे अमाऊंट मेन्शन केलेली नाही आहे. जर तुम्ही बऱ्याच यूट्यूबमध्ये किंवा यूट्यूबमध्ये जे ब्लॉग्स येतात अशा टॉपिक्सवरती भरपूर फ्रेंड्स लोकांनी ब्लॉग बनवले असतील, त्याच्यामध्ये मेन्शन केलेले असतात की एवढं खर्च ह्याला झालं, एवढं खर्च ह्याला झालं आहे. पण मी जेव्हा कमेंटमध्ये जाते आणि जेव्हा कमेंट मी नोटीस केलेलं आहे ना, तेव्हा भरपूर लोकांनी नेगेटिव्ह कमेंट्सही केलेले आहेत आणि पॉझिटिव्ह कमेंट्सही केलेले आहेत. त्याच्यामुळे हेच कारण आहे की मी इथे मेन्शन केलं नाही आहे, बिकॉज मला
कुठलेही असे नेगेटिव्ह कमेंट्स नको आहेत यायला. आणि मला माहिती आहे गाईस की मी माझं घरचं जे खर्च आहे मी कशा प्रकारे मी मॅनेज करते. आणि सेकंड थिंग अशी आहे की मलाच मॅनेज करायचं आहे. जास्त असेल तरीही मलाच मॅनेज करायचं आहे आणि कमी पडत असेल तरीही मलाच मॅनेज करायचं आहे. त्याच्यामुळे रिझन हेच आहे की कुणीही असं जस्टिफाय करू नये की कशामध्ये तरी एखादी अशी एक्सपेन्स असेल याच्यामधून की बाबा ही जास्त खर्च करते, किंवा एखादी एक्सपेन्स अशी असेल ज्याच्यामध्ये ही किती कंजूसपणा करते यार, असं कोणाचेच कमेंट नको आहेत मला. आणि कोण असं जस्टिफाय करू नका. तोच रिझन आहे मी याच्यामध्ये मेन्शन केलेलं नाही आहे. पण मी एक्झाम्पल देऊन तुम्हाला ह्या गोष्टीचं व्यवस्थित जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं मी तुम्हाला आयडियाज देईन, म्हणजे तुम्हाला तुमच्या डेली लाईफच्या रुटीनमध्ये या सगळ्या गोष्टी फॉलो करायला खूप खूप इझी जाईल. तर चला, अशा प्रकारे मी एक लिस्ट बनवलेली आहे आणि ही कॉमन आहे, सगळ्यांच्या घरामध्ये या सगळ्या एक्सपेन्सेस असतात. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल मी मेन्शन केलेलं आहे की ऑक्टोबरचं लिस्ट आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट सगळ्यात अगोदर गोष्ट येते ती आहे रॅशन. तर सगळ्यात अगोदर आपल्याला रॅशन, ठीक आहे, रॅशन हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. याच्यामध्ये आपले सगळे ग्रेन्स आले, जे पण ग्रेन्स तुम्हाला मेन्शन करायचे आहेत तुम्ही एक वेगळं लिस्ट अगोदर बनवून घ्या, जसं की मी करणार आहे, केलं आहे, जे पण तुम्ही या व्लॉग्समध्ये बघू शकता. तर रॅशनमध्ये तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही चेक करा, मग नंतर एक लिस्ट बनवा आणि त्या हिशोबाने मग तुम्हाला माहिती पडेल. तर सेकंड थिंग आहे लाईट बिल. इथे एलच्या जागी आर लिहिलं आहे, ॲक्च्युली आर लिहिलेलं चुकीने, पण मी त्याला मॅनेज करून एल लिहिलं आहे, तो प्लीज डोंट कमेंट करू नका. तर सेकंड आहे लाईट बिल. लाईट बिल पण हे खूप बेसिक गोष्ट आहे. थर्ड थिंग आहे गॅस बिल. गॅस बिल आता तुम्ही सांगाल की सिलेंडरचं बिल नाही, माझ्या घरामध्ये जे आहे गॅसचं पाईपलाईन आहे, त्याच्यामुळे मला 2 महिन्याचं एकदा बिल येतं. तर मी 2 महिन्याचं एकदा बिल भरते आणि खूप कन्व्हिनियंट आहे ते माझ्यासाठी, खूप बरं पडतं, म्हणून आम्ही अगोदरच लावून घेतलेलं आहे. मोबाईल रिचार्ज मोस्ट प्रॉबेबली बेसिक नीड आहे. सगळ्यांच्या घरामध्ये मोबाईल असतात आणि सगळ्यांना रिचार्ज करायची गरज लागते, तर रिचार्ज. होम लोन, माझं होम लोन जातं, त्याच्यामुळे होम लोन मी मेन्शन केलेलं आहे. EMI, काही गोष्टी माझ्या घरामध्ये EMI वरती घेतलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल रेफ्रिजरेटर, TV, इवन फर्निचर माझ्या घरात काही नाही आहे, पण मी एक बेड घेतलेला, तर त्याचा EMI जातो आहे कार्डमध्ये, म्हणजे क्रेडिट कार्डवरून घेतलेला, तर त्याचा EMI माझा जातो आहे, तर मी त्याचा EMI मी पे करते, तर EMI माझा जातो. परत मी क्रेडिट कार्डवरती लोन घेतलेला आहे, तर त्या लोनचं EMI मला पे करावं लागतंय. अधूनमधून अशा काही गोष्टी होत्या ज्या मला घ्यायच्या गरजेच्या होत्या आणि मी ते क्रेडिट कार्डवरती घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे मला क्रेडिट कार्डचं EMI माझं जातं. TV रिचार्ज, सेट ऑफ बॉक्स आहे माझ्याकडे एअरटेलचं, तर TVचं माझं रिचार्ज आहे ते जातं. व्हेजिटेबल्स, तर व्हेजिटेबल्स जर तुम्ही हे केलात तर व्हेजिटेबल्स आपल्याला रोजच्या प्रमाणामध्ये लागतं, तर त्याच्यासाठी एक वेगळा अमाऊंट मी ठेवते. फ्रूट्स आणि स्नॅक्स, मी एक गोष्ट क्लिअर करते, जेव्हा मी रॅशन भरते त्याच्यामध्ये मी अजिबात अटर चटर पटर ह्या सगळ्या गोष्टी भरत नाही. त्याच्यामुळे रोजच्या डेली रुटीनमध्ये ज्या गोष्टी लागतात मला तेवढ्याच गोष्टी मी आणते आणि त्याच गोष्टी माझ्या घरी आणले जातात. रॅशनमध्ये मी अजिबात बिस्किट, चिवडा, मॅगी, जॅम अशा गोष्टी अजिबात नसतात, फक्त ग्रेन्स असतात. आणि टेम्पररी त्या गोष्टी जेव्हा माझी मुलं जातात डीमार्टला तेव्हा ज्या गोष्टी त्यांना फॉर एक्झाम्पल ते सोबत आहेत, तर कधीतरी पॉपकॉर्न घेतलं किंवा चॉकलेट घेतलं, तर टेम्पररी बेसिसवरती 1 किंवा 2 अशा गोष्टी आम्ही घेऊन येतो, पण मंथली याच्यामध्ये मी ते भरत नाही. त्याच्यामुळे शक्यतो फ्रूट्स कन्झ्युम करायचं माझ्या घरामध्ये रुटीन आहे. आणि कधीतरी कंटाळ येतं, तर त्या टायमाला कधीतरी स्नॅक्स, पाणीपुरी, दाबेली किंवा जलेबी अशा टाईपचे स्नॅक्स आम्ही लोक कधीतरी आणतो वन्स अ वाईल, अदरवाईज बाहेरच जातो खायला. तर त्या हिशोबाने फ्रूट्स आणि स्नॅक्सचे पैसे वेगळे मी काढून ठेवते. मेडिकल, आता आपण पैसे कसे वाचवायचे हे मी माझं बोटमध्ये आलं, आपण पैसे कसे वाचवायचे तेही मी तुम्हाला नंतर सांगते. तर मेडिकलचे मी पैसे वेगळे काढून ठेवते. फॉर एक्झाम्पल 1000 रुपये तुम्ही मेडिकलसाठी काढून ठेवू शकता, कारण माझी मुलं घरामध्ये लहान आहेत, तर कधी कोणाला सर्दी झालं, कधी कोणाला खोकला झालं, त्याच्यामुळे मेडिकलचे पैसे वेगळे. पर्सनल एक्सपेन्सेस, आता पर्सनल एक्सपेन्सेस म्हणजे काय? पर्सनल एक्सपेन्सेस म्हणजे याच्यामध्ये एखादी वस्तू, आता समजा मला चप्पल घ्यायचं आहे, मला साडी घ्यायची आहे, मला ब्लाऊज पीस घ्यायचा आहे, किंवा मला क्लिप्स घ्यायचे आहेत, मला लिपस्टिक घ्यायचं आहे, असे जे पर्सनल वस्तू आहे ते जे आहेत ते मी याच्यामध्ये कव्हर करते. तर याच्यासाठी मी एक वेगळा अमाऊंट काढून ठेवते, म्हणजे मला माझ्या घर खर्चामधून काढायची गरज नाही पडत. ठीक आहे. आणि हे आहे माझ्या तपस्याची ट्युशन फीज, ती मला वेगळी काढावी लागते. माझ्या प्रथाची ट्युशन फीज आहे आणि मी काहीतरी सेविंग करते, थोडंफार सेविंग अमाऊंट मी तुम्हाला सांगते. मी दर महिन्याला 500 रुपये गल्ल्यामध्ये टाकते, हे माझं वेगळं म्हणजे हे आहे. तर मी
असं सेविंग छोटंसं मी असं करते, कारण कधी एमर्जन्सी लागलं तर आपण ते काढू शकतो. मेंटेनन्स, मी बिल्डिंगमध्ये राहते त्याच्यामुळे त्या बिल्डिंगचं मेंटेनन्स आहे, तर ते मेंटेनन्स मला पे करावं लागते, तर मेंटेनन्सचे पैसे. प्लस हे आहे ट्रॅव्हलिंग याच्यामुळे की महिन्यातून 2 वेळा आम्ही बाहेर जातो, स्टेशनला जातो, किंवा कधी कोणाचं लग्न आहे, कधी कोणाचं बर्थडे आहे, तर त्या हिशोबाने मी ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स वेगळं काढून ठेवते. ठीक आहे. फेस्टिवल एक्सपेन्स सगळ्यात लास्ट. फेस्टिवल एक्सपेन्स याच्यासाठी कारण दर महिन्याला काही ना काही सणवारं आता चालू आहेत, तर त्या हिशोबाने मी फेस्टिवल एक्सपेन्स काढून ठेवते. ठीक आहे. तर गाईज या लिस्टमधून ही जे मी लिस्ट बनवलेली, ठीक आहे, तर या लिस्टमधून मी असे 2 डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे. 2 याच्यामध्ये डिवाइड केलेला आहे. एक आहे ॲडजस्टिंग एक्सपेन्स, ज्याच्यातून आपण सेविंग करू शकतो, आणि दुसरं आहे परमनंट एक्सपेन्स, ज्याच्यातून जे खर्च आहे ते आपलं परमनंट खर्च आहे, जे आपण याच्यातून सेविंग करू शकत नाही. तर पहिला जे आहे आपण परमनंट एक्सपेन्स बघूया. परमनंट एक्सपेन्समध्ये येतं होम लोन, EMI माझं वेगळं याच्यामुळे लिहिलं आहे, कारण काही गोष्टी ज्या आहेत TV, फ्रीज मी EMI वरती घेतले तर त्याचं EMI जातं. जर तुमच्याकडे केबल आहे तर केबलचं रिचार्ज ते मंथली असतं, त्याच्यामध्ये तुम्ही कमी नाही करू शकत. मुलांची ट्युशन फीज आहे, माझ्या दोन्ही मुलांचं ट्युशन फीज आहे, तर ते मला हे करावं लागतं, त्याच्यामध्ये मी कमी नाही करू शकत. आणि मेंटेनन्स आहे, मी बिल्डिंगमध्ये राहते त्याच्यामुळे मेंटेनन्स मला भरावं लागतं. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते परमनंट एक्सपेन्सेस आहेत, याच्यामध्ये तुम्ही कमी नाही करू शकत. ठीक आहे. आता हे आहे ॲडजस्टिंग एक्सपेन्स. तर ॲडजस्टिंग एक्सपेन्समध्ये रॅशनमध्ये तुम्ही सेविंग्स कसं करू शकता मी सांगते. तुम्ही जर समजा या महिन्यामध्ये राशन खरेदी करायला गेलात, कुठेही गेलात, फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्ही अशा ठिकाणी रॅशन भरा जाऊन जिथे मोस्ट प्रॉब्ली ऑफर्स असले पाहिजे, जसं की DMart आहे, रिलायन्स स्मार्ट आहे, जिथे तुम्हाला बाय 1 गेट 1 फ्रीचे जास्तीत जास्त ऑफर भेटतील आणि ऑफर जे आहेत ते भेटतील. ठीक आहे. तर रॅशनमधून समजा एका महिन्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत जे बाय 1 गेट 1 फ्री भेटलं. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही दिवाळीमध्ये राशन भरलात, तर दिवाळीचं एक सांगते, फेस्टिव्ह सीझनमध्ये मोस्टली सगळ्यावरती बाय 1 गेट 1 फ्री असतं. तर असं होतं की बाय 1 गेट 1 फ्रीमध्ये जर एक वस्तू एका महिन्यामध्ये तुम्ही यूज केलात, तर दुसरं जे वस्तू आपल्याला फ्री भेटतं ते तुम्ही दुसऱ्या महिन्यामध्ये ॲडजस्ट करू शकता. तर त्या महिन्याचं नेक्स्ट मंथचं तुमचं खर्च वाचतं. तर अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये सेविंग करू शकता. लाईट बिलमध्ये तुम्ही सेविंग करू शकता. कधीतरी लाईट बिल जास्त येतं, कमी करायचं असं की कमी वापर करा. जर तुमचं 1 BHK आहे, 1 RK आहे, तर जिथे तुमचं लाईट यूज होत नसेल तिकडे तुम्ही एक 0 बल्ब लावून ठेवा. ते तुम्ही हे करा. मी असं नाही बोलत की घरामध्ये एकदमच अंधार करून ठेवा. तुम्ही 0 बल्बचं ऑप्शन आहे ते चालू ठेवा, ज्याच्याने तुमची लाईटची सेविंग होईल. माझ्याकडे गॅस बिल आहे, गॅस बिल येतं महिन्यातून 2 महिन्यातून एकदा माझं गॅस बिल येतं, तर मला ते कन्व्हिनियंट पडतं. तर गॅस बिलमध्ये मी कसं बचत करू शकते की जेवण बनवताना ढाकून जेवण बनवायचं, शक्यतो कुकरमध्ये जेवण बनवायचं. मी भाज्या वगैरे कुकरमध्ये बनवते, ज्याच्यामुळे पटकन शिजतात आणि गॅस वाचतात. व्हेजिटेबलचा एक्सपेन्स, जर व्हेजिटेबलचं माझं एक एक्सपेन्स आहे, समजा दिवसाचं जर तुम्ही 50 रुपये ठेवलात की 50 रुपयेमध्ये मला दिवसाची भाजी आणली पाहिजे, तर त्याच्यामध्ये काही असं असतं की कधी कधी भाज्या स्वस्त पण असतात, तर त्यावेळेस तुम्ही सेविंग करू शकता. फ्रूट्स आणि स्नॅक्समध्ये जर बार्गेनिंग तुम्ही केलात, असं नाही आहे गाईज की तुम्ही एकदमच बार्गेनिंग करा आणि 10 रुपयाची वस्तू 2 रुपयामध्ये मागा. प्लीज असं करू नका, कारण ते पण कुठेतरी पोटापाण्यासाठी करतात आणि त्यांचं पण बिझनेस आहे, त्याच्यावरून त्यांचं घर चालतं. तर एकदमच असं हे करू नका की हां, हे सांगेन की 4 ठिकाणी तुम्ही जा, त्याच्यामध्ये तुम्ही कंपेअर करा. तुम्हाला कुठेही चांगलं आणि स्वस्त भेटते, तर तुम्ही त्या हिशोबाने फिरून 4 दुकाने कंपेअर करून तुम्ही घ्या. तर त्याच्यामध्ये तुम्ही सेविंग करू शकता. पर्सनल एक्सपेन्स, जसं की तुम्हाला सांगितलं, जरुरी नाही आहे की पर्सनल एक्सपेन्स दर महिन्याला झालंच पाहिजे. कधीतरी वाचून जातं, कधी राहून जातं. एक पर्टिक्युलर अमाऊंट असते, त्याच्यामधून काहीतरी वाचतं, तर वाचवण्याचा प्रयत्न करा, त्याच्यामधून सेविंग होणार. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स, असं जरुरी नाही आहे की दर महिन्याला कोणाचं लग्न असलंच पाहिजे, कोणाचं बड्डे असलंच पाहिजे, असं नाही आहे. कधीतरी असा एखाद महिना निघून जातो जिथे ज्या महिन्यात आपण कुठेही जात नाही, काहीच खर्च आपण करत नाही, तर ते तुम्ही वाचू शकता. फेस्टिवल सीझनमध्ये जे फेस्टिव्ह एक्सपेन्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही वाचू शकता. आणि मेडिकल एक्सपेन्स दर महिन्याला होत नाही, तर ते तुम्ही वाचू शकता. आणि ऑल तुम्ही हे सेविंगमध्ये इन्क्लूड करू शकता. तर हे आहे तुमचं एक असं खर्च जो पुढे मागे असतं. असं नाही आहे की सेविंगच होते, माझ्याकडून कधीतरी जास्त पण होतं, एका महिन्यामध्ये जास्त खर्च होतं, तर एका महिन्यामध्ये थोडंफार रॅशनचं माझं हे कमी पण येतं. तर अशा मी 2 याच्यामध्ये डिवाईड करून मी तुम्हाला छानपैकी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, सांगायचा प्रयत्न केलेला आहे की म्हणजे तुम्ही, आय होप, मला असं वाटतं की या जे आयडियाज आहेत ते तुमच्यापर्यंत पोचले असतील आणि
कसं मॅनेज करायचं किंवा कसं हे करायचं ते तुम्हाला एक आयडिया भेटलं असेल. तर मी अशा प्रकारे मॅनेज करते. आय होप सो माझे जे आयडियाज आहेत ते तुम्हाला आवडले असतील आणि नक्की हेल्पफुल झाले असतील. आणि हा आहे सगळा डीमार्टमधून आणलेला सामान. तर हे मला छोटे रब्बल्स भेटले 79 रुपीजला. तर मला आवडले हे म्हणून मी आणलेत. हे पापड आहे, बाय 1 गेट 1 फ्री भेटलेलं आहे. हे पण पापड आहे, हे पण बाय 1 गेट 1 फ्री भेटलेलं आहे. इयरबड्स बाय 1 गेट 1 फ्री. गाईज माझे मोस्ट प्रॉबेबली सामान बाय 1 गेट 1 फ्री असतात. मी अशाच सामान जास्त करून घेते आणि क्वालिटी पण चांगली असते, सो यूज करायला काही हरकत नाही. आणि हा आहे बदामचा पॅकेट जो महिन्यातून एकदा मी आणते आणि मला हा लागतो. तर हे आहे कोम, 89 रुपीजला होतं हे. आणि हे आहे वॉशरूममध्ये फ्रेशनर ठेवायला, महिन्यातून एकदा मी हे घेऊन येते. हे बाय 1 गेट 1 फ्री होतं तर मी एकच आणलं आहे. धूप स्टिक्स, जसं की तुम्हाला माहिती असेल की मी अगरबत्ती वापरत नाही, तर हे 3 पॅकेट मला लागतात. गेल्या महिन्याचं 1 पॅकेट जे आहे ते आहे, तर 3 पॅकेट मला पुरेसे होतात. आणि एका पॅकेटमध्ये हे 24 असतात. हे बघा, तर 1 रुपयाला 1 पडतं आणि ग्रेट छान आहे हे. हे काही स्टेशनरी आहेत जे मुलांना लागतात, रबर, पेन्सिल, या सगळ्या स्टेशनरी आहेत जे मी मेन्शन केलं नव्हतं पण गरज होती म्हणून मी घेऊन आलेली. आणि हे आहे सर्फ एक्सेलचा 2 किलोचा पॅकेट आणला आहे. तर हे आहे मला 1.5 किलो महिन्याला लागतं, पण अर्धा किलो वाचेल तर नेक्स्ट मंथ मी 1 किलोचं घेईन. तर हा ऑफरमध्ये होता, छान होता, तर मी घेऊन आली. आणि हे आहे मॅक्सो. हे आहे राईस, हा बासमती राईस आहे. बिर्याणी खूप छान होते याची, पुलाव पण खूप छान होतो, तर हे मी घेऊन आलेली आहे. आणि हे पण राईस आहे आणि हे पण राईस आहे. आणि हे जे आहे ना हे साखर आहे. तर एवढ्याच वस्तू आणलेल्या आहेत बिकॉज रिक्वायरमेंट एवढीच होती. आणि हो, मी काही स्नॅक्स, मॅगी किंवा इतर असे स्नॅक्स मी अजिबात भरत नाही बिकॉज मला ते व्यर्थ वाटतात. आणि डाळ जे आहे ते गेल्या महिन्याची शिल्लक आहे, 2 किलो डाळ शिल्लक आहे. तर बघूया, जर ती नाही पुरलं तर मी मध्ये एकदा जाऊन घेऊन येईन. आता सध्या एवढ्या सामानांची रिक्वायरमेंट होती. आणि तेल वगैरे जे आहे ते पण होतं. इवन डिशवॉशर्स जे आहेत ते पण आहेत, साबण, सरफ तर तुम्ही बघितलात. आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत. कधी कधी जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी जास्त सामान भरते, त्याच्यामुळे 2nd मंथमध्ये किंवा 3rd मंथमध्ये मला थोडं कमी भरावं लागतं. तर एवढ्या सामान झालेलं आहे. आता एवढ्यामध्ये माझं काम होऊन जाईल. हो, एक गोष्ट राहिली दाखवायला, साईडला पडलेली. हे बघा, हे 39 रुपीजमध्ये भेटलं आहे मला. आणि हे असं म्हणजे मी आणलं आहे, म्हणजे काही गरम वस्तू असेल ना तर ठेवायला बरी पडते, त्याच्यामुळे मी हे घेतलेलं आहे. तर अशा काही गोष्टी असतात ज्या मी मेन्शन केलेल्या नसतात, पण दिसले की मग मी ते घेऊन येते. सो अशा प्रकारे होता माझा ग्रोसरीचा व्लॉग, जे कशा प्रकारे मी एक्सपेन्सेस करते आणि कशा प्रकारे मी मॅनेज करते. तर आय होप सो हा व्लॉग बघून किंवा ह्या व्लॉगनी तुम्हाला नक्कीच काहीतरी मदत होईल किंवा आयडियाज भेटतील. आणि मी जे मॅनेज करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्हाला आवडेल आणि तुम्ही डेली बेसिसमध्ये किंवा डेली रुटीनमध्ये ते फॉलो करायचा प्रयत्न कराल. तर हा होता माझा आजचा व्लॉग आणि आय होप सो तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर चला मग, टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह हॅपीली.